नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते अर्णव आणि ईश्वरी एका घरामध्ये आलेले असतात. तेव्हा त्या आजीने या दोघांनाही कपडे बदलण्यासाठी दिलेले असतात. तर ईश्वरी खूप छान अशी साडी नेसून बाहेर आलेली असते. तिला असं पाहून आजीला खूप आनंद होतो. आजी म्हणते, बाय बाय बाय, लय छान झाकच दिसायला लागलीस की, आणि हा कलर पण सूट झाला आहे. तेव्हा तिच्या हातामध्ये एक गोधडी देते आणि म्हणते, बाहेर थंडी खूप आहे, हे घे तू. पुन्हा आजी तिला म्हणते की, अगं तो तुझा पैलवान कुठे गेला आहे? कापडं बदलायला एवढा वेळ लागतो का नवरदेवाने? असं आजी ईश्वरीला म्हणत असते. तेव्हा अर्णव हॅलो असं म्हणतो आणि तिथे आलेलो असतो. तर अर्णवला धोतरजोडीमध्ये पाहून ईश्वरीला खूपच छान होतं, खूपच आनंद होतो आणि ती अतिशय प्रेमाने त्याच्याकडे पाहत राहते. आता अर्णव हा ईश्वरी आणि आजी यांच्याकडे आलेला असतो. ईश्वरीला अर्णवला पाहून अतिशय आनंद झालेला असतो. तोही तिच्याकडे पाहून हसत असतो. आजी म्हणते, अरे वा वा, तू बी झाकच दिसतोय की, अतिशय रांगडागडी असल्यासारखा. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर धोतर तुम्हाला जमलं का नेसायला? त्यावरती तो म्हणतो, हो मग काय, तूच सांगितलं होतं ना मला कसं नेसायचं ते. असं म्हणून दोघे एकमेकांकडे पाहून हसू लागतात. आजी म्हणते, बरं ते जाऊ द्या, दोघंही जेवलात की नाही, काही खाल्लंय की नाही? त्यावरती अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना खुणवतात आणि म्हणतात, नाही नाही नको, काहीच नको. आजी म्हणते, मी माझ्या घरी आलेलं कोणाला बी उपाशी असं पाठवत नाही, आणि तुमच्या दोघांचा स्वयंपाक काही जड आहे वय गं मला, मी जेवून घेतले आहे. तिथं सगळं समजा सामान आहे, दोघांनी बी बनवा आणि खा. याला बी घे तुझ्या मदतीला, या बैलाला, या वळूला, असं आजी म्हणते त्याच्याकडे पाहत. अर्णव म्हणतो, वळू? व्हॉट इज दिस? वळू म्हणजे काय? ईश्वरीला समजलेलं असतं. ईश्वरी आजीकडे पाहत राहते. तर अर्णव म्हणतो, वळू म्हणजे काय? तेव्हा ईश्वरी म्हणते की,